चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आहे। खासदार धानोरकरांनी स्वतंत्र गट स्थापन केलाय। 13 नगरसेवकांना घेऊन नागपूरच्या विभागीय कार्यालयामध्ये त्यांनी हा वेगळा गट स्थापन केलेला आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आले, त्यामध्ये धानोरकर गटाचे 13 आणि वडेट्टीवार गटाचे 14 नगरसेवक आहेत। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मध्यस्थीनंतर धानोरकर वडेट्टीवार मिटला असं सांगितलं जात होतं, मात्र हा संपूर्ण वाद अजूनही मिटलेला आहे असं अजिबात दिसत नाहीये या घडामोडींवरून। तर वडेट्टीवार गटाचे नगरसेवक सुद्धा नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे आता काँग्रेसचे 2 गट आमने सामने आल्याचं चित्र आहे। पुन्हा एकदा हा संपूर्ण काँग्रेस पक्ष चंद्रपूरमध्ये एकत्र येणार की ही फाटाफूट पुढेही सुरूच राहणार हे बघणं आवश्यक असणार आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। कमिश्नर साहब के पास में मेल किया था कि जब तक प्रदेश अध्यक्ष फाइनल नाम नहीं करता, जब तक यहाँ पर किसी को नहीं ले किसी का गट का स्थापन नहीं होने को ना। हम 16 लोग हैं, कांग्रेस के जो नगरसेवक 16 है, अगले अल्पमत में है, फिर भी यहाँ पर कमिश्नर ऑफिस में उनके गट को रजिस्ट्रेशन किया जा रहा है। इसीलिए हम कमिश्नर मैडम से करना चाहते हैं कि किसी के प्रेशर में ना आके जो भी निर्णय है बहुमत जिसके पास में उसी का गट नेता बनने को ना। इसीलिए हम आज सभी हमारे नगरसेवकों को यहाँ लेके आए हैं। आम्ही वडेट्टीवार गटाचे नाही, आम्ही काँग्रेसचे आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष ज्यांनी सांगितलं त्यांचे आम्ही वडेट्टीवार साहेबांचे नेते आम्ही काँग्रेसचे लोक आहे। प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं ते करत आहोत। कमिशनर मॅडम इन्साफ देणार आम्हाला असं वाटते। आणि प्रदेश अध्यक्षांनी म्हटलं की बाग असं कोणताही करा नको, पण जाणून बुजून यांनी जे पद्धतीने हे करत आहे ते बरोबर नाही। या ठिकाणी आपण जर तर वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांच्या प्रतिक्रिया आपण बघत होतो। तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, काय नेमकं घडतंय, या क्षणीचे काय अपडेट्स आहेत? अमोल, निश्चित जर का आपण बघितलं तर चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचलं, मात्र आता ती सत्ता स्थापन करू शकेल की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की ज्या प्रकारे नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे की धानोरकर गट 13 नगरसेवकांना घेऊन आपला गट स्थापन करत आहे। वडेट्टीवार गट 16 नगरसेवक असल्याचा दावा करून धानोरकर यांना गट स्थापन करू देऊ नये यासाठी विभागीय आयुक्तांची भेट घेत आहे। त्यामुळे कुठेतरी आता 2 गटाचा वाद हा अत्यंत टोकाला पोहोचलेला आहे। 3 दिवसाआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांची बैठक घडून आणली होती आणि कुठेतरी 2 नेत्यांमध्ये समेट घडून आणण्याचा एक प्रयत्न केला होता। मात्र अजूनही त्या 2 नेत्यांमधला वाद मिटला नसल्याचं आपल्याला सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं। ज्या प्रकारे घटनाक्रम नागपूरमध्ये आपल्याला विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पाहायला मिळत आहे, त्यावरून असं दिसून येतं की कुठेतरी अजून ह्या 2 नेत्यांचा वाद मिटलेला नाही। त्यामुळे आता नागपूरमध्ये ज्या प्रकारे या घटना घडतात, त्यामुळे चंद्रपूरचा महापौर खरंच काँग्रेस बनवू शकेल की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर आता मिळण्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे। या सगळ्या पेचातून कशी वाट काँग्रेसचं नेतृत्व काढतं यावर लक्ष असेल। धन्यवाद तुषार या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.